साक्रीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा। सविस्तर वृत्त असे की साक्री शहरात दिनांक 25 सप्टेंबर 2025 गुरुवारी रोजी शेतकरी कष्टकरीच्या विविध मागण्या संदर्भात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वात आदिवासी महिला व पुरुषांचा तहसील कार्यालयावर सत्यशोधक उलगुलान मोर्चा निघाला। साक्री शहरातील आशापुरी देवी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात करण्यात झाली। शहरातील सुभाष चौक, सतोशी माता चौक, बाजार गल्ली, अहिंसा मार्ग, बस स्थानक रोड, गोल्डी चौक, राष्ट्रीय महामार्गावरून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला। तहसील कार्यालयाजवळ सभा घेण्यात आली। कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, एकच नारा 7/12 आदी अशा अनेक घोषणा देत शहर दणाणून सोडले। यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे, वन विभागाचे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शेतकरी, शेतमजूर, स्त्री पुरुषाच्या सत्यशोधक उलगुलान मोर्चाचे मागण्याच्या निवेदन म्हटले आहे की आदिवासी वनहक्क कायदा 2006 व नियम 2008 आणि सुधारित अधिनियम 2012 नुसार अंमलबजावणी करून सर्वांना 7/12 देणे, आदिवासीवर होणारे हल्ले व अत्याचार थांबवणे, वनविभागाचे वनदावेदारांवर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबवणे, कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणे करावा, दूध, सोयाबीन, तूर सहित सर्व पिकांसाठी MSP गॅरंटी कायदा बनवा, शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमुक्त करा, संविधानात्मक आदिवासींच्या आरक्षणात होणारी घुसखोरी बंद करा अशा विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। यावेळी कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड किशोर हमाले, कॉम्रेड RT गावित, कॉम्रेड रणजित गावित, दिलीप गावित, यशवंत माळचे, मेरुलाल पवार, मनसाराम पवार, अशफाक कुरेशी, शिवदास बागुल, गोरख कुवर, रामलाल गवळी, लालाबाई भोये, काळू अहिरे, जितेंद्र पवार, नीलाबाई खडेकर, पवित्राबाई सोनवणे, धाडू माळचे, दिलीप गावित, रमण माळवी, वीरसिंग माळचे, जीवन गावित, दंगल माळचे, राकेश भोसले, दिलीप ठाकरे, निबाबाई ब्राह्मणे, धनजी बागुल, रवींद्र बागुल, शरद पवार, सुशीला राऊत, उत्तम महिरे, धर्म सोनवणे याच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष मोर्चेकरी सहभागी झाले होते। यावेळी साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी साक्री प्रतिनिधी अखिल शहा यांचा खास रिपोर्ट।